जिथे समुद्र भेटतो आकाशाला तिथे शांतपणे उभा आहे सुवर्णदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1660 मध्ये समुद्र संरक्षणासाठी उभारलेला हा किल्ला मराठा आरमाराचा एक महत्वाचा तळ होता. आज शतकानुशतके लाटा आपटल्या तरी हा किल्ला आपल्या इतिहासाची साक्ष देत ताट उभा आहे. आणि आज त्या सुवर्णदुर्गाकडे आपण निघालो आहोत. दापोलीहून किल्ल्याकडे जाण्याचा हा प्रवास खास आहे, कारण इथे रस्ता नाही, पूल नाही. इथे पोहोचायचा एकच मार्ग, समुद्र. आणि म्हणूनच बोटीवर बसल्या क्षणी एक वेगळीच मोहिनी जाणवते. समोर पसरलेला अथांग समुद्र, लाटांचा आवाज आणि हळूहळू किनारा मागे सरकताना दिसतो. हा प्रवास फक्त ठिकाण गाठण्याचा नाही, हा प्रवास आहे अनुभवण्याचा. प्रत्येक लाट जणू एक जुन्या कहाणीची आठवण करून देते. मराठ्यांचा समृद्ध शौर्याची, त्यांचं सामर्थ्य, त्यांची दृष्टी. या पाण्यावरून मराठा आरमार निघायचं आणि अनेक लढाया जिंकायचं. आज तीच वाट आपण चालतोय याचा एक भावूक भास होतो. समुद्राच्या मध्यभागी जसजसं पुढे जातो तसतसं वातावरण अजूनच सुंदर होत जातं. समोर वारा वाहतं, बाजूला डॉल्फिन दिसण्याची शक्यता आणि वरती अख्खं आकाश. कधी शांत, कधी खळखळणाऱ्या लाटा आणि त्या लाटांवर धावत जाणारी आपली छोटीशी बोट. हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे. एका क्षणासाठी डोळे बंद करून फक्त आवाज ऐकला तरी मन पूर्ण शांत होतं. आणि पुढे एकदम दूरवर समुद्राच्या मध्यभागी भिंतीसारखं काहीतरी दिसायला लागतं. हाच तो सुवर्णदुर्ग. जसं जवळ जातो तसं लक्षात येतं, समुद्रात उभा राहूनही हा किल्ला किती मजबूत आहे. शिवरायाने निवडलेले ठिकाण नेहमीच परिपूर्ण असतं आणि हा किल्ला त्याचा पुरावा आहे. बोटीवरून उतरलो की पहिल्याच पावलात जाणवतं, इथे वेळ थांबलेला आहे. एकीकडे समुद्राचा आवाज आणि दुसरीकडे इतिहासाचं मौन, दोन्ही मिळून एक अद्भुत वातावरण तयार करतात. किल्ल्याच्या भिंती आज थोड्या तुटलेल्या असल्या तरी त्यांची उंची, त्यांचा आकार पाहिल्यावर त्या काळचं सामर्थ्य जाणवतं. इथे उभं राहून जर कल्पना करून बघा, मराठा आरमाराच्या बोटी कुठून पुढे जायच्या, कुठे शत्रूंच्या जहाजांवर लक्ष ठेवायचं आणि त्या कसा दर्या पूर्ण ताब्यात ठेवायच्या. किल्ल्याच्या आत फिरताना लक्षात येतं, हा फक्त रचना नाही, हा विचार आहे. समुद्री संरक्षणाची एक बुद्धिमान रचना. इथे पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची झुळूक आणि समुद्राचा आवाज यांच्याशिवाय काहीच नाही. पण या शांततेतही इतिहासाचा नाद ऐकू येतो. उंच जागेवरून समुद्र पाहिला की एक वेगळीच शांती मनात उतरत जाते. समोर निळं पाणी, डोळे जाईल तिथपर्यंत पसरलेलं समुद्राचं सौंदर्य आणि मधोमध उभा असलेला आपला सुवर्णदुर्ग. या किल्ल्यावर घालवलेला प्रत्येक क्षण खरंच सुवर्ण अनुभव आहे. इतिहास, सौंदर्य आणि समुद्राची साथ हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं म्हणजे भाग्यच. हा होता माझा सुवर्णदुर्ग प्रवास. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रवाशांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन कहाणीसोबत.